नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय अशोक मामाचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे अशोक मामा दुःखात आहेत आजोबा, आणि ते आता इथे चहा करायला जात आहेत. तोपर्यंत त्यांना ईश्वरचा फोन येतो, म्हणजे त्यांच्या मित्राचा फोन येतो, आणि दोघं व्हिडिओ कॉल थ्रू इथे बोलत असतात. तर ते विचारतात की कसा आहेस तू. मग आहे अजून, असं अशोक मामा म्हणतात. बरं आहे आता, फक्त 2 दिवसात 200 वर्षांनी वय वाढल्यासारखं वाटतंय माझं, असं त्यांचं बोलणं चालू आहे. हां, तू काय म्हणतो त्यास, तू बोल, असं म्हणतात. मग ते म्हणतात काही नाही, अनुषला फोन केला होता, म्हणजे तो चंद्रपूरहून निघालाय, तो टप्प्याटप्प्याने पोहोचेल तो तिकडे, असं ते सांगतात इथे. मग ते हां म्हणतात असं. मग ते विचारतात मला सांग मुलं कशी आहेत. मग अशोक मामा म्हणतात मला वाटतंय त्याच्यापेक्षा ती खूप शहाणी आहेत. मोठी तर अगदी शांत संयमी अशी आहे, व्यवस्थित, म्हणजे तिचं नावच संयमी आहे, पण शांत आहे ती. ती मोठ्या धिटाईने दोघांच्या पाठीशी उभी राहिली. ती या दोघांना जग सुद्धा कळत नाहीये, पण ती आहे, बघतीये त्यांच्याकडे. अमित तसाच होता माझा. दुसरा एकदम तोंडगा आहे असं म्हणतात, म्हणजे 2 मुलांची कंपॅरिझन करतात. टोणगा आहे माझा दुसरा मुलगा, असं ते सांगतात. आणि मग या वयातल्या मुलांना सांभाळणं खरोखरच अवघड आहे. कसं मी काय करणार आहे मला काहीच कळत नाही आहे. मग तोपर्यंत ईश्वरी ते म्हणतात, म्हणजे ते म्हणतात मी एक तुला सांगू का, तू एक सरळ त्यांना ना इकडे भारतात घेऊन ये. मग ते म्हणतात भारतात. मग अरे पण त्यांची शाळा वगैरे आहेत, ॲक्टिव्हिटीज आहेत, ते कसं काय जमणार. शिवाय त्यांचे मित्रमंडळी आहेत, खेळ वगैरे असतात, त्यांचे खूप काही गोष्टी असतात, त्यांना कसं मी भारतात आणू, सांग ना. मग ते म्हणतात हे बघ, तू नीट विचार कर. माझ्या मते हाच एक चांगला ऑप्शन आहे. म्हणजे या जगाच्या जंजाळात या मुलांना जगवावं लागणार आहे, आणि हे काम तुलाच करावं लागणार आहे. असं नाही आहे की या जंजाळात ही मुलं जगणार नाहीत, पण तुझं कर्तव्य तू जर केलं नाहीस तर तुला आयुष्यभर तू सुखाने जगू शकणार नाहीस. त्यापेक्षा मला काय वाटतं, तू त्यांच्या जगात उठून जाण्यापेक्षा त्यांना तू तुझ्या जगात घेऊन ये, असं ते म्हणतात. ते सगळ्यात जास्ती सोपं होईल. पण अशोक मामा म्हणतात, म्हणजे आजोबा म्हणतात बरोबर आहे रे तुझं सगळं म्हणणं, पण त्या पोरांना नाही आवडणार, ती नाही ऐकणार. म्हणजे अशी मुळं उपटून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं, म्हणजे मुळं उपटून दुसऱ्या ठिकाणी नेलेली रोपटी जीव धरतातच असं नाही, असं ते म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर अशोक मामा ईश्वर म्हणतात आता मला सांग, दुसऱ्यांना काय वाटेल याचा विचार न करता तू वागलास की नाही इतकी वर्ष. दरवेळेस म्हणालास की मला जे योग्य वाटतं ते मी करतो, मला जसं वागायचं तसं मी वागतो, असं तू म्हणतोस की नाही, म्हणालास की नाही. तसंच आहे हे. म्हणालो रे मी तसं, पण त्यामुळे माझ्यापासून माणसं दूर गेली. पण लगेच ईश्वर म्हणतात की त्यामुळे माणसं जवळ येतील. तू त्यांच्या भविष्याचा विचार करूनच तू निर्णय घेणार आहेस, जो काही असेल तो. आणि या आडनिड्या वयातल्या 3 नातवंडांची जबाबदारी तुमच्यावर आहे अशोक माजगावकर. तेव्हा तुम्ही या आता मुंबईत घेऊन त्यांना, असं ते एकदम सांगतात. तुम्हाला चूक करण्याची मुभा नाही आहे, असं ते सांगतात. आता बघू पुढे काय होणार आहे ते. तर इकडे अशोक मामांनी चहा करून आणलेला आहे आईबाबांसाठी. तर चहा आणल्यानंतर ते म्हणतात की तुम्हाला घ्या, पण ते म्हणतात की नको, मला आता चहा नको. मग आजोबा म्हणतात की मला एक बोलायचं होतं, मुलांना भारतात घेऊन जायला हवं, असं ते म्हणतात. मग आई म्हणतात की आम्हालाही तसंच वाटतंय, पण कसं आहे ना, हाच प्रश्न आहे कसं, म्हणजे नाही, म्हणजे आमची काही इथे मुंबईत असं काहीच नाही आहे इकडे आमचं. आणि कोकणात आमचं घर आहे, पण ते लहान आहे. पल्लवी इथे तिच्या संसारात रमली होती, म्हणजे दुबईमध्ये, आणि भैरवी लंडनला. त्यामुळे मुंबईत आम्ही काही घेतली नाही, आणि भैरवी असं परत भारतात येईल असं काय मला वाटलं नाही, म्हणून आम्ही आमच्या गावी कोकणात आम्ही निघून गेलो, तिथेच राहिलो होतो. म्हणजे कसं आहे, लगेच आजोबा म्हणतात रिटायर लाईफ शांतपणे जगायचं असं मी केव्हाच ठरवलं होतं. मग मुंबईच्या धडपडीला कंटाळा होतो मी, आणि त्यामुळे पुढे आता आमचं, म्हणजे मुंबईत आमचं घर सुद्धा नाही आहे इथे कुठे. मुलांना आम्ही आमच्या घरी नेऊ शकतो, म्हणजे कोकणामध्ये नेऊ शकतो, पण ती मुले तिकडे रमतील का. त्यांना मोठ्या शहराची सवय आहे. त्यामुळे आता कसं करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. तोपर्यंत अशोक मामा म्हणतात की मी एक काम करतो, मी ना त्यांना मुंबईला घेऊन जातो, असं ते इथे म्हणतात. आणि मग ह्या सगळ्या चर्चेमध्ये ना आता मुलं मुंबईला जाणार असं त्यांचं डिस्कशन सुरू आहे. तोपर्यंत संयमीने तिथे एंट्री घेतली, आणि ती म्हणते की अजिबात नाही, आम्ही इथून कुठेही जाणार नाही. मग अशोक मामा, म्हणजे आजोबा, तिच्याजवळ उठून जातात आणि म्हणतात आम्ही फक्त बोलतोय. मग संयमी म्हणते अहो पण तुम्ही आमच्याबद्दलच बोलताय ना, मग ऐका ना आमचं, आम्हाला नाही यायचं इंडियाला. मग सगळे तिला समजायचा प्रयत्न करत असतात, संयमी ऐक माझं, संयमी हे बघ,
तू बस बघू इथे. मग त्याच्यानंतर संयमी ऐकतच नाही, ती म्हणते की आम्ही नाही येणार मुंबईला. मग अशोकरावांना सुद्धा ते बसायला सांगतात, म्हणजे आजोबांना सुद्धा बसायला सांगतात, तुम्ही बसा म्हणून सांगतात. आणि आता ते सगळी सूत्र आपल्या हातात घेतात आणि सांगतात की बाळा मला एक सांग, इथे कसे राहणार आहे तुम्ही. मग संयमी म्हणते आता राहतोय तसेच. बाळा आत्ताची परिस्थिती फार वेगळी आहे असं ते म्हणतात. आजोबा इतके वर्ष आम्ही इथे राहिलोय, आमचे सगळे फ्रेंड्स इथे आहेत, सगळ्या ॲक्टिव्हिटीज इथे आहेत, आम्ही इंडियाला कधी गेलो नाही आहे. मी एकदा लहान असताना इंडियाला गेले होते, मला आठवत पण नाही आहे. पण आता असं अचानक आम्ही दुसरीकडे कसं राहणार असं ती इथे विचारते. मग लगेच दुसरीकडे म्हटलं, ते म्हणतात दुसरीकडे, अगं ते तुमचंच घर आहे. मग असं म्हटल्यानंतर तुझा बाबा जन्माला आल्यापासून दुबईला येईपर्यंत त्याच घरात राहिला होता असं ते सांगतात. अगं माझगावकरांचं घर आहे, तुमचं घर आहे हे असं समजावून सांगतात आजोबा. ती म्हणते नाही आजोबा, ते तुमचं घर आहे, आमचं नाही आहे असं ते म्हणतात. आणि आता लगेच अशोक मामा शॉक झालेत बरं का तिनं असं उत्तर दिल्यानंतर. मग संयमी म्हणते आम्हाला सवय नाही आहे त्या घरची, काही अटॅचमेंट नाही आहे आमची त्या घराशी, असं सगळं बोलणं चालू आहे. तोपर्यंत इकडे आसमाने एंट्री घेतली आणि ती म्हणते सॉरी कुछ जरूरी बात करनी थी आपसे असं म्हणते. आणि ते आसमा आणि आजोबा आतमध्ये निघून जातात. आणि आतमध्ये निघून गेल्यानंतर आसमा कसली तरी फाईल देते तिकडे आजोबांच्या हातात. आता बघूया या दोघांचं बोलणं काय काय होतंय ते प्रेक्षकांनो. तुम्हाला काय वाटतं नेमकं काय घडलं असेल. आसमा म्हणते की बँकेतून कॉल आला होता, एक अर्जंट इशू आहे, तो सॉल्व करणं होगा. मग हे म्हणतात की बहुत अर्जंट आहे. तर लगेच त्यांनी सांगितलं की आसमाने की मी बात की थी उनसे की थोड्या वेळाने कॉल केला तर किंवा थोड्या दिवसांनी केला तर, पण त्यांचा नियम आहे. मग लगेच अशोक म्हणतात नियम म्हणजे नियम, नियमानुसार काम झालंच पाहिजे. मग ते म्हणतात की काय झालं. मग आसमा म्हणते मी इथल्याच एका कोऑपरेटिव्ह बँकेत काम करते, आम्ही तर पल्लवीने मेरी मदत से बैंक से लोन लिया. आर्ट गॅलरीसाठी त्यांनी लोन घेतलं होतं आणि ॲज अ कोलॅटरल लोनसाठी तारण हे घर ठेवलं होतं. मग लगेच अशोक मामा पुढे म्हणतात अमितनं हे घर बँकेकडे तारण ठेवलं होतं असं ते परत म्हणतात. पण शेफाली त्यांना परत करेक्ट करत म्हणते की हे घर तारण आहे, बँकेकडे हे घर तारण आहे, गहाण ठेवलेलं आहे असं ती म्हणते. तर संयमी म्हणते की हे घर आमचं आहे, इतकी वर्ष इथे आम्ही राहिलो, इथे आमच्या खूप मेमरी आहेत, आईबाबांच्या मेमरी आहेत. तर आता आईबाबा नाही आहे तर हे घरसुद्धा आम्हाला सोडावं लागणार आहे का. तर आजी म्हणते की त्याला काही इलाज नाही आहे. मग संयमी म्हणते त्याला काही इलाज नाही आहे, का नाही आहे खरं. मग आजी म्हणते का कसं राहणार आहे तुम्ही इथे. इरू अजून ईशान दोघंही लहान आहेत आणि तू सुद्धा आडनड्या वयाची आहेस. तर संयमी म्हणते की मी सांभाळू शकते त्यांना. पण लगेच आजोबा म्हणतात तू एकटीनं कसं सांभाळू शकशील त्यांना, तू अजून लहान आहेस हे तुझ्या लक्षात येत नाहीये. मग संयमी म्हणते की तुम्ही दोघंही आईकडे. मग त्याच्यानंतर आजोबा म्हणतात की तुम्हाला भारतातच यावं लागेल. मग त्याच्यानंतर आता इकडे शेफाली आणि आजोबांचं पुढचं बोलणं चालू आहे, बघूया काय करताय ते. तर या लोनचे सगळे पेपर या फाईलमध्ये आहेत, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, ते तुम्ही बघून घ्या असं ती सांगते. त्याच्यानंतर ते बघितले जातात, अशोक मामा ते चेक करतात. मग त्याच्यानंतर अनफॉर्च्युनेटली अमितच्या आर्ट गॅलरीचं डील जस्ट फायनल झालं आहे, पार्ट पेमेंट पण सुरू झालेलं आहे असं ते सांगतात. ती सांगते आणि मग ते म्हणतात की हे सगळं थांबवता नाही येणार का. तर ती म्हणते की नाही येणार हे सगळं, लोनचे इन्स्टॉलमेंट अभी सुरू हो जाएंगे, अमाऊंट बहुत बडी है. मग अशोक मामा म्हणतात की मोठ्या स्वप्नांची किंमत ही मोठीच असणार. किती वर्षाचं लोन आहे. मग ते म्हणतात की 20. मग और इन्स्टॉलमेंट्स तुम्हाला भरावे लागतील. मग अशोक मामा म्हणतात की यासाठी पर्याय काय आहेत असं ते इथे विचारतात. तर तिकडे आजोबा म्हणतात की त्याला काही पर्याय नाही, मी तुम्हाला कोकणात नेऊ शकतो पण तिथे तुम्हाला सगळं अवघड जाईल, लहानसं खेड आहे ते, इथल्या राहणीमानापेक्षा सगळं तिथे वेगळं आहे. आणि हे बघ तिकडे शाळेत गेल्यानंतर कॉलेजसाठी तुम्हाला मुंबईतच यावं लागणार ना, मग त्यापेक्षा तुम्ही आत्ताच मुंबईला जा. मग संयमी म्हणते मला कुठेच नाही जायचंय, मुंबईला पण नाही जायचं आणि कोकणातही नाही. मग त्याच्यानंतर आजी म्हणते की संयमी असा हट्टीपणा करू नकोस ग, शांत हो, जरा समजून घे, आणि परिस्थिती तशी आली त्याला आपण काय करणार. मग ही म्हणते की भैरवी माऊ कुठे आहे. मग मी तिच्याशी बोलते, तिला फोन लावते. मग त्याच्यानंतर ते म्हणतात मी तिला बोलवीन आणि इथे जॉब घ्यायला लावीन, ती राहील आमच्या बरोबर किंवा ती आम्हाला लंडनला घेऊन जाईल. तर आई म्हणतात की बाळा तिचा फोन लागत नाहीये, फोन लागला की आपण बोलूच तिच्याशी, तोपर्यंत जरा समजून घ्या. आणि हे बघ असं घाईघाईत निर्णय घेऊ नकोस, अजून वेळ आपल्याकडे भरपूर आहे, आपण फोन लागला की आपण तिच्याशी बोलूया, तू घाईघाईत काय निर्णय घेऊ नकोस, तू फक्त
फक्त समजून घ्या असं त्या सांगतात आणि वेळ आहे आपल्याकडे अजून असं त्या म्हणतात. पण प्रेक्षकांनो आता बघा इकडे अशोक मामांची रिॲक्शन काय आहे. तर अशोक मामा तिला म्हणतात की वेळच नाही आहे आपल्याकडे, पहिल्या हप्त्याची तारीख 4 दिवसानंतरचीच आहे असं ते एकदम म्हणतात. माझ्या पेन्शनच्या 5 पट रकमेचा हप्ता म्हणजे या एवढे पैसे, एवढं सगळं, एवढं कर्ज काढून गरज होती का असं ते म्हणतात. काय करता येईल इथून पुढे, काय करता येईल असं ते विचार करतायत. पल्लवीचे पेरेंट्स याच्यात काय करू शकतील का, तर ते म्हणतात की नाही त्यांना या सगळ्यात आपण काही सांगूया नको असं अशोक मामा म्हणतात की ते नाही काही करू शकणार. कसं आहे, काय करता येईल असं ते परत विचार करतायत. तोपर्यंत इथे मी एक सजेस्ट करू का असं ती विचारते आणि मग प्लीज डोंट टेक मी रॉंग किंवा डोंट टेक इट अदरवाईज असं म्हणते ती. आणि मग ती म्हणते वैसे तो अमित और पल्लवी असं माझे चांगले दोस्त आहेत ते. आता गोष्ट अशी आहे, ते मोठं कर्ज आणि ती 3 मुलं, या 3 मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी आहे. आता ती रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे की या घराच्या म्हणजे घराची, तर हे घर आपण विकूया असं तिथे म्हणते. आणि इकडे बघूया पुढे काय काय होतंय ते. काय झालं ईश्वर काका, तुम्ही मला बोलवून का घेतलं. मग ते म्हणतात की मला सांग, या घरची किल्ली तुझ्याकडे दिली आहे का त्यांनी जाताना. मग एक काम कर, दिली असेल तर घर मात्र आवरून ठेव. मग ते म्हणते की काय झालं, उद्या सकाळच्याला करते. मग ते म्हणतात उद्या नाही, आत्ताच कर. मग ते म्हणते आत्ता या टायमाला, तर ते का, तर ते म्हणतात की हो, कारण अशोक उद्या सकाळी मुलांना घेऊन इकडे येणार आहे मुंबईत राहायला असं ते म्हणतात. एवढ्या लवकर. मग ते म्हणतात की हो, म्हणजे एवढ्या लवकर 10 दिवस पण नाही झाले अजून. मग ईश्वर म्हणतात की ते सगळं इथेच करणार आहेत, अशोक वगैरे इथेच करणार आहे ते सगळं दिवसकार्य वगैरे. ते म्हणते अच्छा, मग पोरं पण येणार आहेत. तर ईश्वर म्हणतात की हो, पोरं पण येणार आहेत इकडे. पोरं इथंच राहणार आहेत का, तर परत जाणार आहेत का असे प्रश्न विचारतात. मग ईश्वर म्हणतात की बहुतेक ती इथेच राहणार आहेत, मला काही फारसं काही माहिती नाही आहे, सगळे डिटेल्स सांगितलेलं नाही आहे, पण ती इथेच राहतील असं ते इथे म्हणतात. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव की आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. अशोक त्या मुलांची काळजी घेणार आहे, तर आपल्याला अशोकची काळजी आपल्याला घ्यावी लागणार असं ते बोलताय तिथे. तर आता रात्रीच्या जेवणाला सगळी इथे तयारी बसलेले आहेत जेवायला आणि आता डिसिजन सांगणार आहेत ते की तुम्हाला भारतात किंवा जायचं आहे वगैरे असं. पण भाज्य वगैरे असा आग्रह करतात. तर ते म्हणतात की नको, माझं पोट भरलं आहे. तर आता तुम्हाला उद्या तुम्हाला आता होमवर्क करायची गरज नाही आहे, कारण आपण इंडियात म्हणजे भारतात जाणार आहोत. मग ते दोघं म्हणतात की म्हणजे हे म्हणतो ईशान की म्हणजे आईबाबा तिकडे येणार आहेत, पण संयमी तर इथं म्हणाली की ते आईबाबा देवाच्या युनिव्हर्समध्ये गेलेत, मग तिथे काय येणार आहेत आणि तुमच्याशी कसं बोललात तुम्ही. तर त्यांनी सांगितलं असं आजोबा इथे सांगतात, ते तिथेच येऊन तुम्हाला बोलणार आहेत, तुमच्याशी बोलणार आहेत. माझं बोलणं झालंय त्यांच्याशी, त्यांनी येऊन मला आधी सांगितलंय. आता ह्या सगळ्या चर्चेमध्ये संयमी शांतच आहे. बघूया ती पुढे रिॲक्ट कशी करते. मग त्याच्यानंतर त्या दोघांना इथे सांगितलं जातं की तुम्हाला आता इंडियामध्ये जायचं आहे आणि आपण इंडियामध्ये जाणार आहोत, तर तुम्ही तुमचे बॅकपॅक करा असं म्हणतात. आणि दोघं जण ते बॅकपॅक करायला जातात, कारण आता बघूया पुढे काय होणार आहे. तर ती दोघं गेल्यानंतर संयमी म्हणते की आम्हाला इंडियात जाण्या वाचून काही ऑप्शन नाही आहे का, काही चॉईस नाही आहे का. तर इथे मामा सांगतात, म्हणजे आजोबा सांगतात की तुम्हाला इथे काहीच ऑप्शन नाही आहे. मी तुला सांगणार नव्हतो, पण तुला आता सांगायची वेळ आली आहे की हे घर आपल्याला विकावं लागतंय, कारण तुझ्या बाबांनी म्हणजेच अमितने इथे कर्ज घेतलं होतं आणि कर्जासाठी हे घर गहाण ठेवलं होतं. त्यामुळे हे घर आता आपल्याला विकावं लागेल. त्यामुळे आपल्याला उद्याच मुंबईला जायला निघायला पाहिजे, परत कधीही न येण्यासाठी असं ते डिसिजन आपला फायनल सांगतात. काय होईल पुढे जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.